वडिलांचं जेवढं मुलावर प्रेम आहे त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं त्याच्या मुलीवर असतं. आपल्यावर नाही असं नाहीये. आपण जर वडिलांना काही मागितलं, वडील म्हणतील 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. पुरीनं काही मागायला उशीर. बापाला असं वाटतंय कधी नेऊन देईल आणि कधी नाही. कारण बापाला माहीत असतं चिमणीसारखी 4 दिवस थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी जणू ठरवून घेतलेलं असतं. बाप स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. बाप स्वतः फाटलेलं बनियन घालल, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल MIDCत, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरेल. कोण प्रेम करतं तुमच्यावर एवढं? एवढं प्रेम जगात तुमच्यावर कोणी करू शकत नाही. शाळेतून यायला पोरीला 10 मिनिट जरी उशीर झाला ना, बापाच्या काळजाचा ठेका चुकून जातो. 10 वेळा त्या आईला विचारताय कुठपर्यंत आली बघ ग, अजून कशी आली नाही. जोपर्यंत पोरगी शाळेतनं घरी येत नाही तोपर्यंत बापाची नजर तुमच्या रस्त्याकडे असते. एवढं प्रेम तुमच्यावर कोणी करू शकत नाही. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. पोरीच्या लग्नात तर बाप ऐपत नसताना खर्च करतो. मित्रांना सांगतो जाऊ द्या, 4 रुपये कमवून निघेल, पण कल्याण झालं पोरीचं. पोरीच्या लग्नात बाप फेटाबिटा घालून मिरवतो. दिवसभर बापाची मान उंच असते. पण कन्यादान झालं का मग मात्र बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली की मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. म्हणून पोरींनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं कधीच वागायचं नाही. तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल. इथे जर तुम्ही आलात ना, तुमच्यापैकी जर कुणी जिल्हाधिकारी झालं, आम्ही इकडे सेवढे आहेत ना, हे सगळे इथं दारात उभे राहतील तुमच्या स्वागताला आणि सांगतील मॅडम तुम्ही आमच्या गावच्या आहात, जरा एवढं काम करून द्याल का? तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. आणि काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावर मला सांगा बरं. आणि याच्यासाठी तुम्हाला करायचंय का? तो काळ होता जिजाऊंचा, हातात तलवार घेऊन लढावं लागलं. आता तलवार घेऊन लढायचे दिवस उरलेले नाहीत. आता तुम्हाला पेन पेन्सिल हातात घ्यायचे. आता तुम्हाला वही पुस्तक हातात घ्यायचंय. तुम्हाला सिद्ध करण्यासाठी आता रणांगण गाजवायचं नाहीये. तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आता ज्ञानाच्या जोरावरती तुम्हाला स्वतःला सिद्ध व्हायचंय. आज जिजाऊ जयंती साजरी करत असताना मी असं नाही म्हणणार की तुम्ही समशेर घ्या आणि चला आता युद्धभूमीवरती लढायला. आता ते दिवस उरलेले नाहीत. पण ज्या गोष्टींसाठी जिजाऊंनी कंबर कसली, ज्या गोष्टींसाठी जिजाऊंनी हातात समशेर उचलली, त्या गोष्टींमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आता आपल्याला अभ्यास करता येणार नाही का? आपल्याला आता अभ्यास करावा लागेल. आपल्याला मोठी स्वप्न बघावी लागतील. पोरांनो, तुमची चप्पल वडिलांच्या पायाला यायला लागली आणि तुम्ही एकदा वडिलांच्या खांद्याला आलात तर वडील तुम्हाला जास्त बोलत नाहीत. वडील आता चापट मारत नाहीत. वडील आता मोठ्यानं बोलत नाहीत. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या वडिलांची डोळ्याची भाषा समजत नसेल, जर तुम्हाला तुमच्या आईच्या डोळ्यातलं स्वप्न कळत नसेल, तर काय जगतो आपण? तुमच्या बापाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे असं जगायचं. शिवाजी महाराजांची जयंती सगळ्या महाराष्ट्रात, सगळ्या हिंदुस्थानात, सगळ्या जगात साजरी होते. आणि वरतून जर जिजाऊ साहेब आणि शहाजीराजे जर बघत असतील, काय आपल्या पोराचा रुबाब आहे एवढ्या वर्षानंतर सुद्धा, उर भरून येत असेल, तसं तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या आई बापाला हेवा वाटला पाहिजे, काय माझा मुलगा जन्माला आला. तुम्ही मोठे कधी झालात समजायचं माहितीये? ज्या वेळेला तुमची ओळख, आज तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा
मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमच्या आईवडिलांची ओळख झाली पाहिजे. कोणीतरी म्हटलं पाहिजे ते SP साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं काही, त्या तहसीलदार मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे बरं काही, ते अमुक अमुक उद्योजक आहेत ना, त्यांचे काका आहेत बरं काही. तुमच्या नावानं ओळख झाली पाहिजे असं पोरांनो काहीतरी करून दाखवा. आणि त्यासाठी प्रयत्न करणं मला वाटतं हे शिकलं पाहिजे. इथं बसलेले जेवढे पालक आहेत, माझं सगळ्या पालकांना विनंती आहे की आज आपण जिजाऊंची जयंती साजरी करतो, शिवाजीराजे संभाजीराजांची जयंती साजरी करतो, पण या लेकरांसमोर आदर्श निर्माण व्हावेत असं कर्तृत्व करून दाखवणं हे आपलं काम नाहीये का? शहाजीराजांनी ते कर्तृत्व करून दाखवलं म्हणून शिवाजीराजे मोठं स्वप्न बघू लागले. शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं म्हणून संभाजीराजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागले. लक्षात घ्या, आदर्श निर्माण कसे करायचे मला वाटतं हे आपलं आपण ठरवावं लागेल. आज आपण संभाजीराजांना छावा म्हणतो साहेब. छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावं लागतो. बाप सिंह म्हणून छावा, म्हणून आम्हाला सिंह होता येईल का, आम्हाला तो आदर्श निर्माण करता येईल का याचा विचार करा. नाहीतर बापानं पोराला सांगायचं व्यसन करू नये. माझा दावा आहे नुसतं सांगून जमत नाही, आपण तसं वागावं लागेल. पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि बापच पोराला सांगताय जा जरा चुलीव सिगरेट पेटून आण. ते पोरगा असं येतंय बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय. बाप कानातनं दूर काढतो. हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? गहू पेरून ज्वारी उगवत नाही. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. काय पेरायचं ते ठरवा. आपल्या मुलांना चांगल्या व्याख्यानांना घेऊन जा. चांगल्या आपण ज्या कुळातून आहोत, बघ जिजाऊ, बघ लखोजीराव, काय जगली ही माणसं. एखादं चांगलं पुस्तक आपल्या पोराला गिफ्ट द्या. पुस्तकं तर कोण, मला वाटत नाही आता कोण कोणाला गिफ्ट देत. आता मी बघतो पोराच्या वाढदिवसाला सुद्धा बाप बंदूक घेऊन जात. मग ते पोरग बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतो. त्यात आईला हसायला येतं. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललोय आपण? या लेकरांच्या बाबतीत काय पेरायचं ते ठरवावं लागेल. जिजाऊ साहेबांनी शिवाजीराजांना काय गोष्टी सांगितल्या? राम असा होता, कृष्ण असा होता, कृष्णानं अर्जुनाला शस्त्र हातात घ्यायला लावलं, या गोष्टी सांगितल्या. आता आम्ही पोरांना गोष्टी सांगतो का? आता वेळ कुणाला आहे? आणि सांगायची वेळ आली तर आम्ही पोराला काय गोष्ट सांगतो? त्या आजाच नातवाला गोष्ट सांगतंय. एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. पोरग तेच करते कॉलेजला गेल्यावर. एक राजा आणि 2 राण्या, एक आवडती आणि एक नावडती. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. गहू पेरून ज्वारी उगवत नाही. काय पेरायचं आपल्या पोरांच्या बाबतीमध्ये मला वाटतं ते ठरवावं लागेल. स्वामी विवेकानंद लहान होते आणि एक दिवशी वडिलांनी विचारलं, बाळा तुला मोठं होऊन काय व्हायचंय? विवेकानंदांचे वडील मोठे प्रख्यात वकील होते. त्यांना रोज घरी सोडवायला आणि न्यायला घोडागाडी यायची आणि विवेकानंदांना त्या घोडागाडीचं आकर्षण वाटायचं. आणि म्हणून विवेकानंदांना विचारलं, तू काय होणार आहेस मोठे होऊन? त्यांनी सांगितलं, मला हा घोडागाडी चालवणारा व्हायचं. प्रख्यात वकील असणाऱ्या वडिलांना वाईट वाटलं, आपल्या पोराला काय व्हायचंय? तर हा घोडागाडी चालवणारा एक सारथी व्हायचंय. त्यावेळेस विवेकानंदांच्या आईनं विवेकानंदांना बोलवलं आणि सांगितलं, राजा तुला घोडागाडी चालवणाराच व्हायचंय ना? हो, पण हे असं नाही. अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या कृष्णाचं चित्र दाखवलं आणि सांगितलं, सारथीच जर व्हायचं असेल भगवान श्रीकृष्णासारखा सारथी हो. स्वप्न बघायची तर जरा मोठी बघा रे. आणि इथं पालकांना सांगतो, पोरांना जरा मोठी स्वप्न दाखवा. आम्ही त्याला सांगितलंय मार्केट कमिटीला तर चिटकलं पाहिजे, पतसंस्थेत तर लागलं पाहिजे, याच्या पाया पड, त्याची चिठ्ठी आण, इथं पैसे भर. काय स्वप्न दाखवतो आम्ही आमच्या पोरांना? जरा मोठी स्वप्न बघा.